जबलपूरवरून आपण अमरकंटकला निघाले. अमरकंटकला खूप दाट जंगल आहे. रस्त्यामध्ये जाताना पूर्ण जंगल आहे जवळजवळ. पण कसं आहे, रोड आहे जायला चांगला, त्यामुळं काय वाटत नाही. आणि थंडी खूप आहे, दिवसा पण थंडी वाजते तिथं. तर अशा प्रकारे मी आणि माझे पती प्रवास करत होतो. दोघंजण जबलपूरला ते आले मला नेण्यासाठी. माझी तब्येत बिघडली होती, त्यामुळं त्यांना बोलावून घेतलं. ॲडमिट मला केलेलं होतं त्यावेळेस दवाखान्यामध्ये. जबलपूरच्या गोल्डन हार्ट या हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलेलं होतं. तर खूप दाट जंगल होतं आणि नर्मदा मैयाच्या मनात होतं की नवऱ्याला पण बोलून घ्यावं, नवरा बायकोसोबत राहिलेली परिक्रमा पूर्ण करावी असं. त्यामुळं माझं पण भाग्य आहे. नर्मदा मैयाच्या खरंच मनात आलं असेल की हिला काय एकट्याला होत नाही, म्हणून ती नवऱ्याला बोलून घेतलं आणि राहिलेली परिक्रमा जबलपूरपासून आम्ही दोघांनी पण चालू केली. परिक्रमा चालत करणं खरंच खूप वेगळा आनंद मिळाला. परिक्रमामुळे खूप अनुभव पण आलेले आहेत आणि परिक्रमामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची वनस्पती दिसली. जंगलातून चालताना खूप सुगंध येत होता, पण तो काही जणांना जाणवत होता. खरंच आपल्याला जाणवतो सुगंध म्हणजे आपण काहीतरी काय म्हणतात, विशेष व्यक्ती आहे असं म्हणत होते तिथले लोक, परिक्रमावासी. आणि मी जेव्हा आले परिक्रमा करून तेव्हा पण म्हटले की ते काही जणांनाच सुगंधी वास येतो, म्हणून आपण स्वतःला काहीतरी खरंच एक वेगळ्या व्यक्ती आहे असं समजायचं आणि खरंच परिक्रमाचा आनंद घ्यायचा. परिक्रमा सगळ्यांच्या नशेमध्ये नसते. परिक्रमा करत असताना अमरकंटकला जात असताना इतके बंदर होते, इतके माकड होते, कारण त्यांना काहीच नाही खायला तिथं. मग परिक्रमावासी त्यांना काहीतरी फुटाणे वगैरे टाकतात ना. अमरकंटकला आले. अमरकंटकवरनं आम्ही आता नर्मदा मैया के बगिया की चाललोय आम्ही. नर्मदा मैया बगिया बोलतात, तर तिथं चाललोय आम्ही. नाही, फोन पडला. यहाँ से 320 किलोमीटर है. 320 किलोमीटर है। अरे ये आधा किलोमीटर से भी कम है मैया। हाँ, जी। ये देखो, ये हमारे साथ आ रहे हैं. सामान लेके दादा आ रहे हैं हमारे साथ. यहाँ लोग सेवा भी करते हैं और हमें दान पुण्य भी करना पड़ता है. चल सकते थोड़ा आगे जाके थोड़ा आगे। चलो, मैया के बगिया जा रहे हैं अभी. पहुंच गए अमरकंटक. मैं और मेरे पति दोनों परिक्रमा कर रहे. देखो, माता का नर्मदा माता ती बरोबर पाठवून दिली, कारण तिला पण माझ्या नवऱ्याची परिक्रमा घडवायची होती. त्याच्यामुळं तिने नर्मदा माता पाठवून दिली. बघा कशी करायलेत परिक्रमा. ओरिजिनल परिक्रमा वाटायला लागलेत. तर आम्ही चाललोय आता नर्मदा मैयाच्या बगियाकडे. तिथं पूजा करणार, मग तिथून जल अर्पण करणार आणि मग पुढचा मार्ग. हे हे आहे ना, एक क्रॉस म्हणजे बाजूने आलो आपण. हा हा, बाजूने. अमरकंटकला जाताना मैयाच्या बगिया म्हणजे मैया की बगिया असं म्हणतात. तर तिथे पण खूप दाट जंगल होतं. आपल्याला जिथं मैया उगम पावते म्हणजे आपण तट परिवर्तन करणार होतो, आपण दक्षिण तटाकडे जाणार होतो. तर अशा प्रकारे रस्ता होता. आजूबाजूला दोन्ही बाजूला खूप दाट जंगल होतं आणि अशी तुरळक परिक्रमावासी होते, जास्त परिक्रमावासी नव्हते. कारण एकतर पुढं गेलेले असेल किंवा परिक्रमाची वेळ पण आता संपत आलेली आहे, कारण परत उन्हाळा चालू होतोय म्हणून परिक्रमावासी लवकर लवकर थंडीमध्येच परिक्रमा करतात, कारण परत ऊन खूप लागतं आपल्याला. तर 2 वर्षापूर्वी आल्यानंतर मला आठवलं की ह्या जागी आम्ही थांबलो होतो
आणि हे जे 2 झाडं दिसतात त्या राईट साईडला, म्हणजे हे मंडप घातला ना त्या साईडला पूर्ण नर्मदा आपली मैया गुप्त झालेली आहे. तर आणि यांच्याजवळ आम्ही सामान दिलं होतं सर्व. त्यांना ते म्हटले आम्ही सामान घेऊन जातो, म्हणजे पैसे द्यावे लागतात त्यांना. ते सामान घेऊन पूर्ण पुढं जाणार होते आणि आम्ही चालत जाणार होतो. तर इथून आम्ही म्हणजे पाठीमागूनच गेलो, तर दोघं आम्ही इथून चालत निघालो आणि इथं थांबले होतो आम्ही गेल्या वेळेस. नर्मदा मैयाच्या पाठीमागून गुप्त झालेली आहे, काहीतरी 1-2 किलोमीटर गुप्त आहे असं म्हणतात. आठवलं मला, 2 वर्षापूर्वी आम्ही गाडीने केली होती परिक्रमा. आतासुद्धा मी जबलपूरपर्यंत केली, पण अमरकंटकला पण चालावं लागलं. कारण अमरकंटकला अशा वेळेला काहीच वाहन नव्हतं जायला, आणि इथून तर चालतच जावं लागतंय. दुग्धधारा वगैरे हे सगळं चालतच जावं लागतं, कारण गाड्या तिकडून जात नाही, त्या बाजूनी गाड्या जातात. पण आपल्याला नर्मदा मैया पार करायची नव्हती. मला परिक्रमा आणखीन पूर्ण करायची होती, म्हणून मी परिक्रमा पूर्ण करण्याच्या याच्यामध्ये होते. नर्मदा चुकूनही आपल्याकडून पार होऊ नये म्हणून खूप प्रयत्न करते. माझे पती खूप छान व्यवस्थित त्या परिक्रमा करत होते. तुरळक एखादे असं परिक्रमावासी होते, जास्त परिक्रमावासी. हम अभी अमरकंटक मैया की बगिया जा रहे हैं ना। हाँ, तो बगिया से हम लोग पूजा करेंगे हाँ। और वहीं से ही तट चेंज करेंगे, तट बदलेंगे और उसके बाद उसी तट से आते हुए और हमारे पास वो जल है वो ओंकारेश्वर का। हाँ, वो हम उनको देंगे। पंडित जी को, वहाँ पे पंडित बैठे होंगे, ठीक है। वो आपसे संकल्प दिलवाएंगे। वैसे तो संकल्प कुछ नहीं है, पर फिर भी ओंकारेश्वर से। हाँ हाँ वो नहीं, यहाँ पर चलो पटपट। हाँ, वही पंडित जी आपसे जल लेंगे, हाँ आपकी पूजा करेंगे और आप जो मर्जी दक्षिणा दे सकते हैं, हाँ हाँ 100%। उसके बाद वो जल से आधा जल वहाँ पे मैया में छोड़ेंगे। देंगे, हाँ वो किया था फिर वो 2 साल पहले। हाँ फिर वो आपको देंगे और आप वापस वहाँ से अपने दक्षिण तट पे आते हुए और जहाँ आप नर्मदा जहाँ नर्मदा मैया का उगम होता वहाँ से जल लेके जाएंगे ना, हाँ, वहीं से घर के लिए। वो कहाँ है? वही है ना, पुल पे चलेगा। ओंकारेश्वर के पास है क्या वो? ओंकारेश्वर नहीं। मैयाची आम्ही इथे पूजा केलेली आहे. आता हे आपलं आहे उत्तर तट, आम्ही दक्षिण तटमध्ये चाललोय. नर्मदा मैयाची पूजा करून नर्मदा मैयाला मी माफी मागितली इथे, जे काय आमच्या हातून चुका झालेत. आणि नर्मदा मैयाच्या उगमस्थानात आम्ही प्रवेश करत आहे. हे नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे. नर्मदा मैया इकडून उगम पावली, इथून गुप्त झालेली आहे, त्याच्यामुळे ह्या तटावरनं चाललो आपण. नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे. नर्मदा मैयाची आम्ही ते आता पूजा करत आहे. आपसे बहुत सी गलतियां होती हैं, बहुत से भूल चूक होते हैं। परिक्रमा मार्ग में बहुत से दोष भी लगते हैं, जैसे हंसने का दोष, बोलचाल का, देखने सुनने का, चलने फिरने का, खाने पीने का इत्यादि। उस दोष के प्रायश्चित के लिए, उस दोष के निवारण के लिए इस धूने में कन्या भोजन का विशेष महत्व है। आप अपने घर में एक अनुष्ठान कोई भागवत पुराण करा लीजिए और परिक्रमा के दौरान माई की बगिया में कन्या भोजन करा लीजिए, उतना ही फल आपको प्राप्त होता है। तो जिससे जितना बन सके 1 कन्या, 5 कन्या, 11 कन्या नाम गोत्र लिखाएंगे, दान करेंगे, पंडित जी कुड़ी हम प्रसादी देंगे, वो भगवत प्रसाद लेके फिर ऊपर का रास्ता प्रस्थान करेंगे। बोल नर्मदा मैया की जय। चलिए अब ये सब बाहर करके बाकी सामान अंदर कर लेते हैं, अंदर सब ले जाते हैं। उसके बाद एक लाइन से जाएंगे, जो जोड़े से जाइए, जो अकेले तो अकेले जाइए। आप देखो बोली रे खाई इसलिए अमरकंटका मैया की बगियामध्ये जल समर्पण झालेलं आहे, अर्पण केलेलं आहे, जल पूजा केलेली आहे. तर आम्ही आता इथून निघणार आहे ओंकारेश्वरसाठी. जल आणायला गेलेत. हे मैयाचं उगमस्थान आहे इथे. इथून मैया उगमस्थान होते, इथं तिचा मैयाचं उगम झालेला आहे. तर खूप असे दाट जंगल आहे बाजूनी. सर्व अमरकंटकपर्यंत व्यवस्थित
मैयाची परिक्रमा पूर्ण पार पडलेली आहे आपली. तर इथं आरती होत आहे. इथे प्रसाद वगैरे घेतला आम्ही. मैयाचा प्रसाद घेतलेला आहे. हे बघा मैयाचा प्रसाद पण घेतलाय. तुरई आश्रम माई की बगिया, अमरकंटक माई की बगिया. देखो ये सब माई की बगिया है. बंदर, बहुत सारे बंदर है. यहाँ से जाने के लिए साधन कोई नहीं. 3 किलोमीटर जाने के बाद हाईवे लगेगा. लोग गाड़ी पर जा रहे हैं.